नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटीएचएम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग एम ए भाग 1 सेमिस्टर 1 या वर्गासाठी मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, राजकीय विचारांची परंपरा या विषयाच्या अंतर्गत प्राचीन कालखंड यामध्ये ग्रीक राजकीय विचारांचा आपण अभ्यास करत आहोत आणि मागील भागात आपण ग्रीक कालखंडामध्ये जी सातत्याने दोन नगरराज्यांची चर्चा केली जाते, एक म्हणजे अथेन्स आणि दुसरं म्हणजे स्पार्टा, त्याविषयी माहिती करून घेतली. अथेन्समधील प्रत्यक्ष लोकशाही व्यवस्थेचं आपण स्वरूप जाणून घेत असताना त्या नगरराज्यांमधील संकल्पनांचा अभ्यास करणं हे आपल्याला अधिक महत्त्वपूर्ण ठरतं. त्यातली पहिली जी संकल्पना आपल्याला सांगता येते ती म्हणजे नागरिक ही संकल्पना. आता त्या काळामध्ये ग्रीक नगरराज्यांमध्ये समाजात 3 वर्ग पडलेले होते आणि त्याला समाजाची आणि विशेषतः कायद्याची देखील मान्यता होती. या सामाजिक स्तरीकरणामध्ये सर्वात वरचा जो गट होता 1 नंबरचा, तो म्हणजे नागरिक हा एक गट आपल्याला सांगता येतो. नगर राज्याचे नागरिक म्हणजे नगराचे सदस्य असत होते. त्यांनाच फक्त राजकारणात भाग घेता येत होता. हा अधिकार त्यांना जन्माने प्राप्त होत होता. माता पिता ज्या नगरराज्याचे नागरिक, त्या नगरराज्याचं नागरिकत्व मुलांना प्राप्त होत होतं. नागरिकांची पात्रता ही महत्त्वाची त्यामध्ये होते. ॲरिस्टॉटलच्या मते नागरिक निदान ज्युरीचे काम करण्यास पात्र असले पाहिजेत. न्यायाधीशांना मदत करण्यासाठी काही पंच असतात, त्यांना ज्युरी असं म्हटलं जात होतं. नगरराज्यात नागरिकत्व म्हणजे राज्यकारभारात प्रत्यक्ष सहभाग हे तत्त्व स्वीकारलेलं होतं. सध्या आपण नागरिक आहोत म्हणजे नेमकं काय आहोत याचा आपल्याला विचार करावा लागतो, नाही का? त्याप्रमाणे नागरिकत्व म्हणजे काय तर सहभाग, सत्तेत वाटा, सगळे मिळून राज्यकारभार करणं अशी ग्रीकांची एक कल्पना होती. नागरिकत्व ही केवळ मिरवण्याची बाब नव्हती, तर नागरिकत्व म्हणजे आपल्या व्यापक कुटुंबाचं सदस्यत्व ही भावना ग्रीकांच्या मनामध्ये आपल्याला असलेली दिसून येते. आणि त्यामुळे प्राचीन ग्रीकांच्या राजकीय तत्त्वज्ञानावर नागरिकत्वाच्या कल्पनेचा मोठा प्रभाव आपल्याला पडलेला दिसून येतो. दुसरी एक संकल्पना सांगते ती म्हणजे गुलामगिरीची, किंवा त्याला आपण दास प्रथा असं म्हणतो. ग्रीक नगरराज्य व्यवस्थेत गुलामांचा उल्लेख नेहमीच आपल्याला येताना दिसतो. म्हणजे प्लेटो त्याच्या लेखनात गुलामांचा उल्लेख त्याने केलेलं नाही, मात्र ॲरिस्टॉटलने सरळ गुलामगिरीचं समर्थन त्याने केलेलं दिसून येतं. ग्रीकांच्या राजकीय विचार प्रभावाबद्दल लिहिताना गुलामगिरीबद्दल नोंद घेणं हे आवश्यक वाटतं. गुलामगिरीची पद्धत ही तत्कालीन समाजात सार्वत्रिक स्वरूपाची होती. फक्त ग्रीक नगरराज्यातच नव्हे तर सर्व प्राचीन जगात गुलामगिरीची प्रथा ही मान्य आणि प्रस्थापित होती. अथेन्सच्या लोकसंख्येपैकी सुमारे 1/3 लोक हे गुलाम होते. उत्पादन, शेती कामं, शारीरिक कष्टाची कामं हे गुलाम करत असत. गुलामांची बायका मुलंसुद्धा ही गुलामच असत. त्यामुळे गुलामांची अगदी जनावरांप्रमाणे खरेदी विक्री त्यावेळेस केली जात होती. नगरराज्यांमध्ये गुलामगिरी असल्यानं मजुरी, वेतनाचा प्रश्न हा फारसा तिथे येत नव्हता, कारण गुलाम हा त्याचं मालकाचं सगळं कामं करणं हे औपचारिक होतं. आणि या अमानुष प्रथेविरुद्ध कोणताही प्रसिद्ध ग्रीक तत्त्ववेत्ता आवाज उठवत नाही, हे मात्र विशेष आहे. म्हणजे जसं गोठ्यात जनावरं असणं, फिरण्यासाठी घोडा असणं हे जितकं गृहीत धरलं जात होतं, तितकंच गृहीत सर्व श्रमाची कामं करण्यासाठी घरामध्ये गुलाम असणं हे गृहीत धरलं जात होतं. मालक त्याच्या मर्जीनुसार गुलामांना मुक्त करत होता, पण प्राचीन कथाकार इसाफ हा गुलाम आपल्याला त्याच्यामध्ये असल्याचं सांगता येतं. आता गुलामांना नगरराज्यात कोणतेही राजकीय स्थान नव्हतं. सरंजामशाहीच्या काळात शेतमजूर आणि जमीनदार, भांडवलशाहीत मालक आणि पगारी नोकरदार कामगार हे जसे गृहीत धरले जातात, त्याचप्रमाणे सर्व ग्रीक नगरराज्यांमध्ये गुलामगिरीची प्रथा ही मान्य झालेली होती. गुलामांना चांगलं वागवावं, त्यांच्याकडून भरपूर काम करून घ्यावं, त्यांचा असहाय्य छळ करू नये यावर चर्चा होत होती. मात्र गुलामगिरी ही प्रथाच नको असा विचार मात्र काही कुणीही मांडलेला आढळत नाही. ग्रीक नगरराज्यात असा समज होता की गुलाम हे निसर्गतःच खालच्या दर्जाचे असतात. घटनात्मक राज्याचे आदेश नागरिक पाळतात आणि गुलाम मालकाच्या आज्ञेत राहतात.
गृहस्थाच्या घरात ज्याप्रमाणे शेतीची अवजारं, स्वयंपाकाची भांडी असतात, त्याप्रमाणे गुलाम हे असलेच पाहिजेत. ॲरिस्टॉटल गुलामांचं वर्णन प्राण असलेले अवजार अशा प्रकारचं करताना आपल्याला दिसून येतो. कष्टाची कामे नागरिकांना करावी लागू नयेत, त्यात त्यांचा वेळ जाऊ नये, म्हणजे नागरिक राजकीय कार्यात सर्व वेळ देऊ शकेल अशी भावना गुलामगिरीच्या प्रथेमागे असलेली दिसून येते. अथेन्समध्ये प्रत्यक्ष लोकशाही होती. राज्यकारभार प्रशासनाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाला स्वीकारावी लागत होती आणि त्यामुळे सध्याप्रमाणे अप्रत्यक्ष लोकशाही त्या काळात नव्हती. त्यामुळे नागरिकांना अर्थोत्पादनाकडे लक्ष देणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे गुलामगिरीची पद्धत ही तत्कालीन नागरी समाजात उपयुक्त असेल. नंतरच्या काळात फार थोड्या प्रमाणात गुलामगिरीची प्रथा आपल्याला सुरू असल्याचे दिसते. अमेरिकेच्या विकासामध्ये आफ्रिकन गुलामांचा मोठ्या प्रमाणात वापर झालेला आपल्याला आधुनिक काळातलं हे उदाहरण माहिती आहेत आणि म्हणून गुलामगिरीच्या प्रश्नावर अमेरिकेमध्ये त्याच्यातनं यादवी युद्ध म्हणजे ज्याला अंतर्गत युद्ध म्हणतो ते सुद्धा झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर नगर राज्यातील विविध राजकीय संस्था, नागरिक सदस्य राजकीय प्रशासन कसं चालवितात त्याबद्दल निरनिराळ्या नगर राज्यांमध्ये थोडाफार फरक आपल्याला पाहायला मिळतो. अभ्यासाच्या सोयीसाठी आपण अथेन्स या लोकशाही पद्धतीच्या नगरराज्याची काही उदाहरणं आपण त्यात बघूया. साधारणपणे अथेन्समध्ये 20 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या प्रत्येक पुरुष नागरिकाला असेंब्लीचं म्हणजे नगरसभा किंवा लोकसभा याचं सदस्यत्व प्राप्त होत होतं. असेंब्ली म्हणजे नगरसभा आणि ह्या नगरसभेला उपस्थित राहण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार होता. वर्षातून किमान 10 वेळा नगरसभा भरत होत्या. काउन्सिलच्या म्हणजे कार्यकारी मंडळ गरजेप्रमाणे यापेक्षा अधिक वेळा ही नगरसभा बोलवण्याचा अधिकार त्यांना होता. नगरसभेत कायदे मंजूर होत होते. सध्या जसं आपले संसदेमध्ये कायदेप्रमाणे जसे मंजूर केले जातात, मान्यता दिली जाते, त्याप्रमाणे ह्या नगरसभेत कायदे मंजूर केले जात होते. राज्याचं धोरण मात्र काउन्सिलमधील राज्यकर्ते त्यामध्ये ठरवताना दिसून येतात आणि त्यांना नगरसभेची मान्यता घेत. अगदी क्रूर झोटिंगशाहीसुद्धा सोडून अन्य सर्व प्रकारच्या राज्यकारभारात नगरसभा आपल्याला असल्याचं दिसून येतं. तिचे अधिकार राज्याच्या प्रकाराप्रमाणे कमी जास्त आपल्याला असल्याचे तेही दिसतात, पण नगरसभा मात्र असणारच हे मात्र लक्षात घेतलं पाहिजे. सर्व नागरिकांचा सहभाग हा नगरसभेत असत. फक्त नागरिक आणि नागरिकत्व काही सगळ्यांना प्राप्त नव्हतं. नागरिक म्हणजे लोक असा मात्र अर्थ घ्यायचा नाही. नागरिक हे ठराविक लोकांनाच आणि विशेषतः पुरुष आणि त्याच नगरराज्यातल्या 20 वर्षापेक्षा जास्त लोकांना नागरिकत्व प्राप्त होत होतं. मॅजिस्ट्रेट आणि अधिकारी नगरसभेला जबाबदार राहतील, त्यांच्यावर नगरसभेचं नियंत्रण राहील, प्रतिनिधित्वाचे तत्त्व स्वीकारलेले असल्याचं दिसून येतं. मात्र हे सर्व आधुनिक प्रतिनिधित्वासारखं नव्हतं. म्हणजे कार्यकारी सत्तेमधील मॅजिस्ट्रेट व अधिकारी यांची संख्या भरपूर मोठी होती, पण नगर राज्यातील सर्व लोकसमूह घटक गुलाम सोडून अन्य योग्य प्रतिनिधित्व मिळेल अशी निवड त्यामध्ये होत होती. लोकप्रतिनिधींच्या कार्यकाळाची मुदत अल्प काळाची असे आणि बहुधा लगेच पुन्हा निवडून येण्यास बंदी देखील त्यामध्ये होते. त्यामुळे खूप नागरिकांना काम करण्याची संधी मिळत होती. पाळीपाळीने कारभारातील सर्व पदांचा अनुभव नागरिकांना घेता येत होता. याशिवाय काउन्सिल ऑफ 500 म्हणजे 500 लोकांचं मंडळ आणि ज्युरीचे काम करणारे लोक व न्यायालय यांच्यामार्फत शासनावर नागरिक नियंत्रण ठेवत होते. ज्या पद्धतीने हे पदाधिकारी निवडले जात ते पाहिलं म्हणजे ते खरोखर लोकप्रतिनिधी होते हे आपल्याला पटतं. सर्व नागरिकांची ती प्रत्यक्ष लोकशाही आपल्याला असल्याचे दिसून येते. पदाधिकारी निवडताना चिठ्ठ्या टाकून त्यांच्यामध्ये निवड होत होती. चिठ्ठ्या टाकण्याची पद्धत लोकशाहीला अनुरूप आहे, कारण त्यामध्ये सर्वांना पद भूषवण्याची समान संधी मिळते असा ग्रीकांचा विश्वास होता. या व्यतिरिक्त 10 जनरल्स ज्याला सेनापती म्हणतो हे मात्र सर्व नागरिकांकडून प्रत्यक्ष निवडले जात होते. त्यांना पुन्हा पुन्हा निवडून येण्याची तरतूद त्यामध्ये होती. हे 10 जनरल्स लष्करी अधिकारी असत आणि त्यांना परराष्ट्रीय व्यवहारात अधिकार देखील होते. काउन्सिल आणि असेंब्लीवर त्यांचा प्रभाव होता. अथेन्सच्या 10 जनरल्समध्ये पेरिलिक्स नावाचा एक सेनापती जो सुमारे 30 वर्ष
ज्याने सेनापती म्हणून काम केलं. अथेन्सचं धोरण, अथेन्सची भूमिका निश्चित करण्यात पेरिलिक्सचा वाटा हा महत्त्वाचा दिसतो. केवळ लष्करी सेनापती या पदाऐवजी त्याचं स्थान हे आधुनिक लोकशाहीतील जसं पंतप्रधान पद असतं अशा प्रकारचं त्यावेळेस असल्याचं दिसतं. मात्र त्याचं सामर्थ्य त्याला असेंब्लीत म्हणजे नगरराज्याच्या नगरसभेत पाठिंबा मिळतो की नाही यावर देखील ते अवलंबून होतं. तशीच जवळपास या जनरल्सची अवस्था आपल्याला असल्याचं सांगता येतं. ग्रीक नगरराज्य पद्धतीचे हे वैशिष्ट्य आपल्याला सांगावं लागेल, जो सेनापतीसुद्धा मात्र नगरसभेला जबाबदार असत. प्रत्येक नगरराज्यात एक काउन्सिल होतं आणि काउन्सिल म्हणजे सध्याच्या परिभाषेत ज्याला आपण कार्यकारी सत्ता असं म्हणतो. अथेन्सच्या काउन्सिलमध्ये 500 सदस्य निवडले जात होते. तर ॲरिस्टोक्रॉसी, ज्याला श्रेष्ठ जनांची सत्ता किंवा महाजन सत्ता असं आपण म्हणतो, असलेले जी स्पार्टा नगरराज्य होतं तिथे कार्यकारी सत्ता ही एका सिनेटकडे असत होते आणि सिनेटमध्ये वयोवृद्ध ज्येष्ठ मंडळी हयात निवडून जात. सिनेट नगर राज्यसभेला जबाबदार नसत. सिनेटवर निवड होण्यासाठी श्रेष्ठ घराण्यातील निवडक राज्यकर्ते असणं ही अट स्पार्टामध्ये होती. आणि तुलनेनं अथेन्सच्या काउन्सिलमध्ये आणि स्पार्टामध्ये जो सिनेटमध्ये जो फरक आपल्याला होता तो या प्रकारचा सांगता येतो. काउन्सिल ऑफ 500 याला कारभारविषयक अधिकार प्राप्त होते. ह्या मंडळाला प्रत्यक्ष सरकारी कारभार ह्या काउन्सिलमार्फत चालवला जात होता. पण काम चांगलं होण्यास 500 ही संख्या अवाढव्य असल्यानं आळीपाळीनेच्या म्हणजे ज्याला रोटेशनच्या तत्त्वाने ते अंमलात आणलं जात होतं. अथेन्सची विभागणी 10 विभागांमध्ये होती. प्रत्येक विभागात 50 सदस्य निवडून देत आणि ते रोटेशन पद्धतीनं कारभार करण्याची संधी सर्वांना लाभत. त्याच्यात वर्षाच्या 1 काळासाठी एका विभागातून आलेले 50 सदस्य हे त्या काळचे कारभारी म्हणून काम करत होते. ते अन्य 9 विभागांच्या 50 सदस्यांपैकी फक्त एक एक सदस्य आपल्यासोबत घेत. म्हणजे एकूण किती? 59 सदस्यांचं मंडळ एका वर्षाच्या 1 काळासाठी सर्वाधिकारी बनत होतं. 500च्या काउन्सिलच्या वतीनं 59चा कारभार हे लोक त्याच्यामध्ये करत होते. 500 पैकी एकाची 1 दिवस मुदतीकरता अध्यक्ष म्हणून 50 पैकी एकाची 1 दिवस मुदतीचा अध्यक्ष म्हणून निवड केली जात होती आणि ही निवड चिठ्ठी टाकून त्याच्यामध्ये केली जाते. काउन्सिल दैनंदिन कारभार तर करतच होता, पण त्याशिवाय असेंब्लीकडे असणाऱ्या महत्त्वाच्या शिफारशींचा सुद्धा ते विचार त्याच्यामध्ये करतात. काउन्सिलला नागरिकांना अटक करण्याचा आणि देहदंडाची शिक्षा देण्याचा सुद्धा अधिकार होता. असेंब्लीत चर्चा करण्यासाठी काउन्सिलकडे कायद्याचे मसुदे बनवण्याचा अधिकार होता. काउन्सिल किती प्रभावी शक्तिशाली असणार ते असेंब्लीच्या मर्जीवर मात्र ठरवत होते हे उघड होतं. काउन्सिलच्या प्रांतांवर असेंब्लीत चर्चा होत होती, दुरुस्त्या सुचवल्या जात होत्या, कित्येकदा प्रस्ताव फेटाळला सुद्धा जात होता आणि म्हणून असेंब्लीकडून प्रस्ताव आला तर काउन्सिलवर त्याचे बंधन येत होतं. युद्ध जाहीर करणं, तह करणं, शांतता प्रस्थापित करणं, राष्ट्रांमध्ये गट निर्माण करणं, कर लावणं, सर्वसाधारण कायदे या सर्वांना नगरसभेची मात्र मान्यता लागत होती. नगरसभेच्या हातात फार जास्त आपल्याला अधिकार असल्याचे दिसतात. कित्येकदा नगरसभेची म्हणजे असेंब्लीची संमती गृहीत धरून काउन्सिल निर्णय घेत होतं आणि नंतर असेंब्लीची संमती घेत असताना जसं आधुनिक काळात राष्ट्रपती एखादा अध्यादेश काढतो आणि नंतर त्याला संसदेची मान्यता मिळाली नाही तर तो अध्यादेश नष्ट होतो, त्या पद्धतीनं ही काउन्सिल निर्णय घेत होतं. पण असेंब्लीची जर संमती मिळाली नाही तर मात्र ते फेटाळले जात होते किंवा आधी निर्णय घेणं आणि नंतर काउन्सिलची संमती घेणं ह्याही प्रकारची तरतूद आपल्याला असल्याची दिसून येते. पुढची एक संकल्पना सांगते ती म्हणजे न्यायालय. ग्रीक नगरराज्यातील न्यायालय या संस्थेला फार महत्त्व होतं आणि न्यायालयामार्फत नागरिक कारभारावर नियंत्रण ठेवत होते. प्रत्यक्ष लोकशाहीचं वास्तव रूप आपल्याला ग्रीक न्यायव्यवस्थेत पाहायला मिळतं. ग्रीक न्याय इतकं अधिकार आधुनिक काळातील कोणत्याही देशातील न्यायव्यवस्थेला असल्याचं दिसत नाही. न्यायालयासमोर सादर झालेल्या खटल्यात न्याय देणं हे तर त्या न्यायालयाचं काम होतंच, पण मात्र न्यायालयांना याच्याही पेक्षा भरपूर अधिकार होते. जसं कायदेशीर किंवा कार्यकारी सत्तेचे अधिकार देखील न्यायव्यवस्थेकडे असल्याचे दिसून येतात. न्यायालयाचे सदस्य ज्युरी हे 1 वर्षाच्या मुदतीसाठी नगर राज्यांच्या प्रभागांमधून म्हणजे गटांमधून नेमले जात होते. 6000 न्यायाधीश नियुक्त केले जात आणि 30 वर्षाच्या
कोणत्याही अथेन्सच्या नागरिकाला न्यायाधीश किंवा ज्युरी म्हणून नेमण्यात येत होतं. न्यायालयात साधारणतः 501 न्यायाधीश असत. मात्र कोणत्याही परिस्थितीत 201 इतके कमीत कमी न्यायाधीश असणारच. तत्कालीन अथेन्समध्ये कायदे अगदी स्पष्ट भाषेत लिखित स्वरूपात नव्हते. त्यामुळे न्यायाधीश आणि ज्युरी यांच्या आकलनाप्रमाणे वेगवेगळे निकाल त्याच्यामध्ये लावले जात होते. खटल्यातील वाद प्रतिवादांना आपापली बाजू मांडून त्याच्यामध्ये प्रत्यक्ष मांडणी त्याच्यामध्ये करावी लागत होती आणि दोन्ही पक्ष विरुद्ध पक्षाला काय शिक्षा द्यावी तेही त्याच्यामध्ये सांगत होते विरोधी पक्षाचे. आणि म्हणून प्रथम न्यायाधीश गुन्हा सिद्ध झाला की नाही यावर बहुमताने निर्णय घेत आणि नंतर बहुमताने गुन्हा सिद्ध झाल्यास शिक्षा देखील बहुमतानेच ठरवत. न्यायालयाचा निकाल अंतिम असत आणि त्यामुळे त्याला अपील करण्याची सोय परत नव्हतं किंवा त्याच्यावरचं कोर्ट ही संकल्पनाच तिथं नव्हती. प्रत्यक्ष लोकशाहीत जनता सार्वभौम असते. न्यायाधीश जनतेने नेमलेले असल्याने त्यांचा निर्णय हा अंतिम मानणं हे अपरिहार्य होतं आणि म्हणून अधिकारी, नागरिक, कायदा या सर्वांवर जनतेचं सार्वभौमत्व प्रस्थापित करण्यात या जनता न्यायालयाचा वाटा हा महत्त्वाचा होता. आजची आपली जी कल्पना आहे जशी आहे की न्याय हे राज्यसंस्थेत स्वतंत्र, निपक्षपाती आणि तटस्थ अंग आहेत. ग्रीक काळामध्ये प्रत्यक्ष लोकशाहीत न्यायालय आणि नगर राज्यसभा यांच्यात फरक करण्याचं कारणच नव्हतं, कारण दोघांकडेही लोकइच्छेचं सार्वभौमत्व मानण्यात येत होतं. शिवाय अधिकाऱ्यांवरही न्यायालयाचं कडक नियंत्रण होतं. उमेदवार पदग्रहण करण्यापूर्वी त्याची परीक्षा घेण्याचा अधिकार हा न्यायालयाला होता आणि या उपायामुळे चिठ्ठ्या टाकून निवड झाली तरी अपात्र उमेदवार पदावर येऊ शकत नव्हता. अधिकाऱ्याच्या कार्यकाळाची मुदत संपल्यावर त्याने केलेल्या कामाचं मूल्यमापन केलं जात होतं आणि हे मूल्यमापन न्यायालयासमोर त्याच्यामध्ये केलं जात होतं. तिसरा उपाय असा होता की अधिकाऱ्याची मुदत संपल्यानंतर त्याने केलेले सर्व आर्थिक व्यवहारांचे वापरलेल्या सार्वजनिक संपत्तीचे लेखापरीक्षणसुद्धा, म्हणजे ज्याला ऑडिट म्हणतो, ते केलं जात होतं. अधिकाऱ्यांची अशी तपासणी होत होती, त्यांना पुन्हा ते पद मिळत नव्हतं, त्यामुळे त्यांना कामात फारसं स्वातंत्र्य नव्हतं. याच्या तुलनेत जनरल्स जे होते ते पुन्हा पुन्हा पद मिळवत होते. त्यांच्या कामाची तपासणी होत नसल्याने त्यांना स्वतंत्रपणे काम करणं शक्य होतं. न्यायालयात माणसांवर खटला चालत असत त्यावेळेस त्याचबरोबर त्यांना वाटेल तेव्हा एखाद्या कायद्यावरही हे न्यायालय मात्र विचारविनिमय चर्चा करत होतं. म्हणजे विधिमंडळाचे अधिकारसुद्धा ह्या न्यायव्यवस्थेकडे असल्याचे दिसून येतात. थोडक्यात काय तर न्यायालय आणि जनता यांच्यामध्ये अथेन्सचे नागरिक हे फरक करत नव्हते. जनता सार्वभौम हे तत्त्व पायाभूत तिथं आपल्याला असल्याचं दिसून येतं. अशा प्रकारे ह्या विविध संकल्पना जेव्हा आपण समजून घेऊया त्यावेळेस आपल्याला पुढे सॉक्रेटिसचे, प्लेटोचे, ॲरिस्टॉटलचे विचार हे समजण्यास अधिक मदत त्याच्यामध्ये होईल. पुढील भागात आपण प्लेटोचे राजकीय विचार काय होते त्याविषयी आपण माहिती घेऊया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.